मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील वालोपे या ठिकाणी रात्री 9च्या सुमारास दुचाकी आणि कंटेनर यांचा मोठा अपघात झाला आणि यामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला, तर तिचे आई वडील गंभीर जखमी झाले। यानंतर संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग 4 तास रोखून धरला होता। आता रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि रात्री 12:30 वाजतानाची ही दृश्य आहेत। आपण या ठिकाणी बघू शकतो की गेल्या 4 तासांपासून मुंबई गोवा महामार्ग स्थानिकांनी रोखून धरला होता। रात्री 9च्या सुमारास कुणाल आगरे हे आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून वालोपे वरचीवाडी येथून चिपळूणला जाण्यासाठी महामार्गावर येत होते आणि त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली आणि दुचाकीला धडक देऊन घसरत घसरत जवळपास 500 मीटर अंतरापर्यंत त्याने ढकलत नेली। यामध्ये 4 वर्षांची जी चिमुकली आहे गार्गी, तिचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला, तर कुणाल आगरे आणि त्यांच्या पत्नी या गंभीर जखमी झाल्या। या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले, आक्रमक झाले आणि त्याने महामार्ग रोखून धरला होता। ज्या कंटेनरने अपघात केला तो कंटेनर अपघाताच्या ठिकाणी आणा, त्याचबरोबर कंटेनरचा मालक असेल आणि चालक असेल त्यांनाही या ठिकाणी घेऊन या, असं म्हणत कुणाल आगरे यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला। स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले होते, मोठा जमाव होता आणि त्यांनी महामार्ग रोखून धरला होता। अखेर या कुटुंबियांची समजूत काढण्यात पोलीस प्रशासनाला यश आलं आणि तब्बल 4 तासानंतर मुंबई गोवा महामार्ग सुरू झालेला आहे। या ठिकाणी वालोपेच्या दोन्ही बाजूला जवळपास 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या होत्या। आता वाहने हळूहळू सोडली जात आहेत आणि महामार्गावरची वाहतूक 4 तासानंतर पुन्हा एकदा सुरळीत झालेली आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।